जर का तुम्ही माझ्या पद्धतीने हा टोमॅटो ठेचा तुमच्या घरच्यांना खाऊ घातला ना, की तुमच्या घरचे नक्कीच म्हणतील, परत कधी बनवशील हा ठेचा? कारण खायला लागतोच तेवढा जबरदस्त हो. आणि काही नाही, खूप सिंपल अशी रेसिपी आहे. जर का तुमच्या तोंडाला चव नसेल ना, तर हा ठेचा नक्कीच बनवून खा. तुमच्या तोंडाला चव नक्की येणार. गॅसवरती लोखंडी तवा ठेवूया, त्यामध्ये टाकूया 8 ते 10 हिरव्या मिरच्या, तसेच खूप साऱ्या लसणाच्या पाकळ्या, सोबतच कोथिंबीर आणि मुठभर होईल इतके शेंगदाणे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. चमचाभर तेल टाकूया आणि अगदी हिरव्या मिरचीला डाग पडेपर्यंत भाजून घेऊया. हा महाराष्ट्रीयन टोमॅटो ठेचा जो आहे ना, तो खरंच खूप भन्नाट लागतो आणि ज्वारीच्या, बाजरीच्या भाकरीसोबत तर म्हणाल ना, खूप कमालीचं काम करतो. जर कधी-कधी सर्दी झाली असेल किंवा तोंडाला चव येत नसेल ना, तर हा ठेचा बनवून तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. आता अगदी डाग पडेपर्यंत हिरव्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत, म्हणजेच हिरव्या मिरचीचा तिखटपणासुद्धा दूर झालेला. आता हिरव्या मिरच्या काढून घेऊया आणि त्याच तव्यामध्ये अगदी 3 मीडियम साईजचे टोमॅटो पिकलेले घेतलेले आहेत आणि ते भाजायला टाकूया. यामध्ये सुद्धा चमचाभर तेल टाकूया, म्हणजेच हे टोमॅटो आहे ना लवकर असे भाजले जातील. तर आता टोमॅटो भाजतायत तोपर्यंत गॅस कमी करूया आणि एका साईडला उकळीमध्ये हा ठेचा आपण वाटून घेऊया. तर उकळीमध्ये भाजलेल्या सर्व मिरच्या, शेंगदाणे, लसूण टाकूया आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हा ठेचा अगदी जाडसर असा वाटून घेऊया. मिक्सरमध्ये ठेचा वाटू नका, नाहीतर आहे ना ठेचाची खूप वेगळी चव लागते आणि खायलासुद्धा तेवढं फारसं काही चांगलं लागत नाही आहे. तर त्यासाठी उकळी किंवा एखादा पाटा वरवंटा असेल ना, तर त्यामध्ये हा ठेचा तुम्ही बनवू शकता. भाजलेले टोमॅटो आपल्याला सर्वात शेवटी टाकायचे आहेत, कारण टोमॅटोला पाणी सुटतं आणि ठेचा वाटला जात नाही आहे. तर त्यासाठी टोमॅटो मात्र शेवटीच टाकायचा आहे. आणि पाहू शकता व्हिडिओमध्ये ठेचा वाटून झालेला आहे, खूप काहीसा बारीक केलेला नाही आहे. अगदी जाडसर असा ठेचा जो आहे ना, तो खायला खूप छान लागतो. आता भाजलेले टोमॅटो यामध्ये टाकायचे आहेत. तर एकीकडे ना टोमॅटोसुद्धा भाजायला ठेवलेला होता आणि गॅससुद्धा कमी केलेला आहे. आणि पाहू शकता किती सुरेख असे टोमॅटो जे आहेत ना, ते भाजले गेलेले आहेत. अगदी मस्त असे धुरकट झालेले आहेत. त्यामुळं सुद्धा चव आहे ना खूप अधिक खुलते. तर त्यासाठी असे एकदम डाग पडेपर्यंत टोमॅटो भाजून घेतलेले आहेत. आता काढून घेऊया आणि सर्व असे टोमॅटो उकळीमध्ये टाकून ठेचून घेऊया. टोमॅटो टाकल्यामुळे ना ठेचाची चव थोडीशी आंबट, तिखट अशी होते आणि खायला आहे ना खूपच जबरदस्त लागते. त्यामुळं हा टोमॅटो ठेचा आहे ना तुम्हीसुद्धा बनवा आणि एन्जॉय करा. टोमॅटो चांगले भाजल्यामुळे ना खूप काहीसं वेळ लागत नाही आहे. अगदी इझिली स्मॅश होतात ते, तुम्हाला आता समोर दिसतच असेल. ठेचा वाटून झाल्यानंतर यामध्ये सर्वात शेवटी टाकणार आहोत तिखटपणा दूर होण्यासाठी म्हणून आहे ना कच्चं तेल. कच्चं तेल टाकल्यामुळे ना ठेचाची चव अधिक खुलते, रुचकर लागते आणि मिरचीचा तिखटपणासुद्धा दूर होतो. तर त्यासाठी आहे ना ठेचामध्ये कधीही तुम्ही कच्चं तेल वापरा, त्यामुळं ठेचा खूप छान लागतो. आणि मस्त असा ठेचा जो आहे ना तो तयार आहे. यावरती टाकूया सर्वात शेवटी तेल आणि मस्त असं बाजरीच्या भाकरीसोबत एन्जॉय करूया. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि प्लीज प्लीज जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील ना, तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.